नमस्कार, माझा आवाज येत असेल सगळ्यांना. हा रणजित पाटील खूप छान असा रिस्टार वगैरे आहे आणि काहीतरी त्याला कुठेतरी नवीन स्टेज मिळावा. त्याच्या जी लाईफची सुरुवात आहे की बरेचशी आपली सध्याची जी मुलं आहेत ती कुठेतरी सोशल मीडियाकडे त्यांचं जास्त लक्ष आहे, अभ्यासाकडे कमी लक्ष आहे. आणि जसा कोरोना येऊन गेला आणि ऑनलाईन जी शिक्षण पद्धती चालू झाली आहे, सगळ्या मुलांना मी सांगतो की मिमिक्री तो पण करतो, मी पण करतो, पण फक्त थोडासा टाइम आणि नंतर तुमच्या शाळेचे अजून बरेचसे प्रोग्राम बाकी आहेत, तो मला ते पण बघायचे आम्हाला. शाळेसाठी मी तर नेहमी येत असतो, मी पण विद्यार्थ्याच रहिवासी आहे, ते बसलेल्या मॅडम वगैरे सगळे मला ओळखतात. फक्त आमच्या लोकांचं प्रोफेशन असं आहे की तो ऍक्टर लोकांची मिमिक्री करतो. मी प्राणी पक्षी तुम्ही सांगाल त्या पक्षाचा आवाज काढायला मी तयार आहे. तुम्ही कोणीही मला सांगा पक्षी, मी त्या पक्षाचा मी आवाज करतो. फक्त एवढंच की त्याला आता येतो आवाज व्यवस्थित. आम्ही या शाळेच्या मैदानावरती दहीहंडीची प्रॅक्टिस करायचो. श्री गणेश मित्र मंडळ दहीहंडी पथक. त्यावेळी कावळा म्हणून फेमस होतो तो मीच. माझ्या कावळ्याच्या आवाजाने सगळ्यांचं मनमोहित करून टाकणारा आवाज होता. अगदी जितेंद्र आव्हाडांच्या हंडीला पण कावळ्याची सुरुवात अशा प्रकारे होती. ज्यावेळी पोपटाची शेपटी खेचली जाते त्यावेळी पोपटाचा तेल खेचल्यानंतर पोपट असा आवाज काढतो. त्यावेळी मांजरांची भांडण चालू होतं. बाळ दिसलं खूप छान प्रकारे काढू शकत. कसं असते, कलाकार असतो ना, त्याला चेहऱ्याचे एक्सप्रेशन, हावभाव हे वेगळ्या प्रकारे, टोटली वेगळ्या प्रकारे होतात. सो त्याला मॅनेज नाही होत, म्हणून त्याच्या आता हात कापड होते. असे 30 ते 35 प्रकारचे आवाज आहेत. मी एकदा गणपतीमध्ये शो झाला होता, तिथे मला ऑन स्टेज एकाने सांगितलं की मला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही हत्तीचा आवाज काढून दाखवा. हत्तीचा आवाज काय असा वेगळ्या प्रकारचा नाही, फक्त आपला हत्ती सोन वरच्या दिशेला करतो आणि आरोही टाकतो अशा प्रकारे. मित्रांनो, वर एक ते 2 वेळा बांध देतो. मुलांना कुत्र्याचा आवाज आवडतो. असे 35 ते 40 प्रकारचे आवाज आहेत. एखादी जर महिला पैंजण घालून जर आपल्या समोर आली तर तिच्या पैंजणाचा आवाज. हे जर लावणीवाले घुंगरू घेतले तर मित्रांनो मिमिक्री सोपी आहे, तुम्ही पण करू शकता. फक्त प्रोनाउन्सिएशन तुम्हाला जमलं पाहिजे. जो मी आता पैंजणचा आवाज काढला त्याच वेळी मी आता लावणीचा जो घुंगरांचा मोठा आवाज असतो तो काढतोय. बरेचसे आवाज आहेत. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही दोघं नेहमी या शाळेमध्ये. आणि मुलांसाठी तुम्ही या सुप्त इच्छा प्रत्येकाच्या काही असतात, त्यातून काहीतरी तयार होत.